ग्राहकांना घरगुती गॅस सिलेंडर आता मिळणार नाहीये। 2 सिलेंडर मधील अंतर 21 दिवसांवरून 30 दिवस करण्यात आलेलं आहे। गॅस वापरणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। येणाऱ्या 1 मे पासून या घरामध्ये गॅस सिलेंडर दिला जाणार नाही। मागच्या महिन्यामध्ये गॅस सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागल्या होत्या। उशिरा गॅस मागच्या महिने मिळत होता, पण मिळत तर होता, परंतु येणाऱ्या 1 मे पासून या घरामध्ये गॅस सिलेंडर अजिबात दिला जाणार नाही। जरी तुम्ही या ठिकाणी पैसे जादा जरी दिले असले तरी सुद्धा तुम्हाला सिलेंडर या ठिकाणी मिळणार नाही। लक्षात ठेवा, गॅस सिलेंडर जर नाही मिळाला तर स्वयंपाक कसा करणार? मग या ठिकाणी तुम्ही चपाती वगैरे कशी करणार? बाहेरून जर जेवण नाही गेलं तर तुम्हाला माहिती आहे किती पैसे खर्च होतात। त्यामुळे जर आता तुम्ही बाहेरून गॅस सिलेंडर जादा पैसे देऊन घेण्याचा प्रयत्न जरी केला तर त्यांना दंड करून कारवाई करण्यात येणार आहे। अमेरिका इराण युद्ध अजून पण संपलेलं नाही, त्यामुळे तिकडून येणारा जो गॅस सिलेंडर आहे तर तो अजून पण या ठिकाणी पूर्णपणे आपल्या देशाला मिळत नाही आहे आणि यामध्ये मोठा काळा बाजार होत असल्याचं सरकारला उघडकीस आलंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 8 कडक नियम आता लागू केले आहेत। या नियमांचे पालन न करणाऱ्या घरामध्ये पैसे असून पण त्यांना गॅस सिलेंडर दिला जाणार नाही। त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर स्वयंपाक करण्यासाठी वापरत असाल तर ही सर्व नियमावली आता काळजीपूर्वक लक्ष देऊन समजून घ्यायचं आहे। स्वयंपाक करण्यासाठी तुम्ही जर गॅस सिलेंडर कोणत्याही कंपनीचा वापरत असाल तर तुमच्यासाठी तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे एक आनंदाची बातमी सुद्धा गॅस ग्राहकांसाठी आलेली आहे। गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये फसवणुकीचे प्रमाण सातत्याने वाढले असून सिलेंडर चोऱ्यांनी फसवणुका टाळण्यासाठी सरकारने 8 महत्त्वाचे कडक नियम लागू केले आहेत। तुम्ही जर कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर वापरत असाल जसं की HP गॅस किंवा भारत गॅस तर तुमच्यासाठी आताची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। आजपासून गॅस सिलेंडरवर नवी दर आणि या ठिकाणी 8 नवे कडक नियम लागू झाले आहेत। हे सर्व नियम लावण्याचं एकमेव कारण आहे, तुम्हाला पण माहित आहे, अमेरिका इराण युद्ध मागच्या महिन्यामध्ये सुरू झालंय आणि त्यामुळे मागच्या महिन्यात गॅस सिलेंडर रांगा लावून या ठिकाणी मिळत होता, परंतु आता गॅस सिलेंडर पुढच्या महिन्यामध्ये मिळणारच नाही। त्यामुळे 8 नियम कोणते आहेत, कोणकोणती कामे अर्जंट करायची आहेत नक्की बघा। सिलेंडरवरचे दर नेमकं किती या ठिकाणी कमी होणार आहेत, तसेच किती वाढणार आहेत? 1 मे पासून गॅस सिलेंडरवर सर्वात मोठे ऐतिहासिक बदल या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय आणि यावर कोणते महत्त्वाचे नियम आता लागू करण्यात आलेत हे आपण पुढे पाहूया। सरकारने लागू केलेले हे नियम तुम्ही व्यवस्थित पद्धतीने समजून घ्यायचे आहेत, नाहीतर यापुढे तुम्हाला पैसे असून पण गॅस सिलेंडर मिळणार नाही। आज आपण एक महत्त्वाचा आणि घराघरामध्ये लागणारा विषय महत्त्वाचा या ठिकाणी तुमच्या समोर मांडत आहोत। सध्या सरकारने गॅस सिलेंडरवर नवीन दर या ठिकाणी तुमच्यासाठी लागू केलेत। या संदर्भामध्ये एक आनंदाची बातमी म्हणजे गॅस सिलेंडरचे दर आता कमी करण्यात सुद्धा येणार आहेत। त्याची तारीख सुद्धा जाहीर झाल्या। आजपासून गॅस सिलेंडरवरचे नवीन दर आता लागू होणार आहेत। तुम्ही कोणत्याही कंपनीचा LPG गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी धक्का देणारी बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल, कारण हा जो धक्का आहे तर तो तुम्हाला साधा धक्का नाही, कारण गॅस सिलेंडरची टाकीच मिळाली नाही तर स्वयंपाक कसा करणार हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण सरकारने गॅस सिलेंडरवर हे जे नवीन महत्त्वाचे 8 नियम लागू करण्यात येत आहेत त्या नियमाचे तुम्हाला फायदा सुद्धा होऊ शकतो आणि काही नियमामुळे तुमच्या खिशाला मोठी कात्री सुद्धा लागू शकते। म्हणून सर्व नियम लक्षपूर्वक समजून घ्यायचा आहे, कारण प्रत्येक नियम हा तुमच्या फायद्यासाठी आहे, काही नियम तुमचा तोटा भरून काढण्यासाठी आहे। आपल्यापैकी बहुतांशी घरामध्ये जेवण बनवण्यासाठी LPG गॅस सिलेंडर वापरला जातो। मोदी सरकार येण्याच्या अगोदर तुम्हाला माहित आहे गॅस सिलेंडर आपल्याला फक्त 400 ते 500 रुपयापर्यंत घरपोच मिळायचा। त्यानंतर मोदी सरकार आलं आणि गॅस सिलेंडरवर नवीन नियम काढला आणि गॅस सिलेंडरचे भाव आता 700 ते 800 रुपये या ठिकाणी वाढीव रकमेत आता आहेत। तुमच्या बँक खात्यामध्ये पुन्हा या ठिकाणी उरलेली रक्कम जमा केली जाईल असं सांगण्यात आलंय। म्हणजे 400 रुपयांचा गॅस आपल्याला डायरेक्ट तब्बल डबल किमतीत म्हणजे 800 रुपयाला मिळू लागला। काही दिवस गॅस सिलेंडरपेक्षा जी अतिरिक्त रक्कम आहे ती आपल्या खात्यामध्ये सबसिडी म्हणून जमा सुद्धा व्हायला लागली होती, पण आता इथून पुढे गॅस सबसिडीवर सुद्धा नवे नियम लागू केले आहेत। तुम्हाला जर गॅस सबसिडीवर तुमच्या हक्काचे निम्मे पैसे मिळवायचे असतील तर नेमकं काय काय नवीन नियम लावलेत, तुम्ही या ठिकाणी काय काय कामे करायचे आहेत 2 मिनिटे सर्वांनी लक्ष द्यावा। सुरुवातीला 2-3 वर्ष गॅसवर सबसिडी मिळत होती, पण आता ही सबसिडी मिळणं सुद्धा बंद झालंय, कारण सरकारने या बाबतीत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। पहिला नियम आहे फक्त उत्पन्नाच्या मर्यादित असलेल्या कुटुंबांना सबसिडी दिली जाणार। यापेक्षा जास्त उत्पन्न वाढलेल्या आता नागरिकांना सबसिडी अजिबात दिली जाणार नाही। म्हणजे ज्या कुटुंबाचे उत्पन्न कमी आहे त्यांच्याच खात्यामध्ये सबसिडी जमा केली जाईल। जर वार्षिक उत्पन्न 2025 या मागच्या वर्षामध्ये 2.5 लाखांपेक्षा आता जास्त गेला असेल तर तुमची सबसिडी आता कायमची बंद होऊ शकते। तुमच्या बँक खात्यामध्ये जर गॅस सिलेंडरवरचे सबसिडी या ठिकाणी जमा केली जात नसेल तर याचा अर्थ असा आहे की सबसिडी तुमच्यासाठी बंद करण्यात आल्या। तुमचं उत्पन्न जर कमी असेल तर तुम्हाला ही सबसिडी मिळवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। पण त्याआधी गॅस सिलेंडरवरचे जे पुढचे नियम लागू
लागू करण्यात आलेत हे नियम पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे तो जर तुम्ही पाळला नाही तर तुम्हाला या ठिकाणी पैसे असून पण 1 मे नंतर गॅस सिलेंडरची टाकी दिली जाणार नाही. तुम्ही घरी बसून जे गॅस बुकिंग करत असता ते यापुढे तुम्हाला आता करता येणार नाही आहे. तुम्ही जेव्हा तुमचं गॅस सिलेंडर या ठिकाणी टाकी बुक करत असता त्यावेळी तुमचा आधार नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर आता इथून पुढे लिंक असणं आवश्यक आहे. लिंक नसेल तर आधीच गॅस मिळणं झालाय आणि तुम्हाला 1 महिन्याची प्रतीक्षा जास्त करावी लागते. तुमच्या गॅस सिलेंडरवर जे काय कार्ड आहे त्याला जर तुम्ही आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल तर तुम्हाला आता तुमचा ऑनलाईन गॅस बुकिंग करता येणार नाही. जर तुम्हाला गॅस बुकिंगच करता आलं नाही तर तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार नाही आणि सिलेंडरची डिलिव्हरी होताना तुमचं व्हेरिफिकेशन सुद्धा इथून पुढे आता केलं जाणार आहे. या बाबतीतले आता तिसरा महत्त्वाचा नियम आहे, सर्वांनी काळजीपूर्वक आता लक्ष देऊन बघायचा आहे. तो म्हणजे गॅस सिलेंडरची बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीम सुरू होणार आहे. बायोमेट्रिक डिलिव्हरी म्हणजे तुम्ही जेव्हा गॅस सिलेंडरचं बुकिंग करता आणि 1-2 दिवसात गॅस सिलेंडर घेऊन एक माणूस तुमच्या दारापर्यंत येतो जो हिंदी भाषेत बोलत असतो तेव्हा तुम्हाला तुमचा अंगठा किंवा चेहरा याची ओळख पटवावी लागणार आहे. आता यापुढे गॅस डिलिव्हरीच्या वेळेला तुमचा फिंगरप्रिंट म्हणजे हाताच्या बोटाचे ठसे फेस व्हेरिफिकेशन होणार आहे. यापूर्वी एकदा गॅस बुक केला की डायरेक्ट तुम्हाला मिळत होता, पण आता यापुढे काळा बाजार रोखण्यासाठी फिंगर व्हेरिफिकेशन किंवा फेस व्हेरिफिकेशन केल्याशिवाय अजिबात तुम्हाला गॅस मिळणार नाही. चौथा जो महत्त्वाचा नियम आहे तुमच्या फायद्याचा या ठिकाणी असू शकतो आणि तोट्याचा सुद्धा चौथा नियम असू शकतो. म्हणजे 2025 या मागच्या सालाला सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने हा नियम लागू करण्यात येत आहे. गॅस सिलेंडरचं ऑनलाईन बुकिंग करणं आता अनिवार्य तुम्हाला सर्वांनी केलंय. तुम्हाला जर गॅस बुक करायचं असेल तर तुम्ही फोन कॉल करून सुद्धा बुक करू शकत होता पहिला, पण आता यापुढे फोन कॉलने बुकिंग आता अजिबात येणार नाही आहे. तुमच्या गॅसचे जे काय ॲप आहे किंवा वेबसाईट आहे त्यावरूनच तुम्हाला आता गॅसचे बुकिंग करावं लागणार आहे. हा जो नियम आहे तर तो गॅस सिलेंडर कंपन्या टप्प्याटप्प्याने लागू करणार आहेत. तुम्हाला जर आता मोबाईलवरून कॉल करून सिलेंडर बुक करता येत नसेल तर कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे. 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. 5वा नियम सुद्धा कडक आहे, तो सुद्धा तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचा आहे. यापुढे एकाच पत्त्यावर 2 गॅस सिलेंडर रजिस्ट्रेशन तुमचं कायमचं रद्द करण्यात येणार आहे. म्हणजे तुम्ही एका पत्त्यावर 2 वेगवेगळे लोक वेगवेगळ्या नावाने सिलेंडर घेत असाल तर आता सावधान व्हायचं आहे. तुमचं दोन्ही पण सिलेंडर आता रद्द होऊ शकतात. हे नियम समजून घ्या, अन्यथा गॅस न मिळाल्याने रडत बस चाला. पुढचा जो 6वा नियम आहे तो आपल्या फायदेशीर आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस वापरत असाल तर आता गॅस ट्रॅकिंग सिस्टीम सुरू करण्यात येणार आहे. तुम्ही गॅस बुक केल्यानंतर घर बसल्या तुम्हाला त्या ठिकाणी आता लोकेशनद्वारे ट्रॅकिंग करता येणार आहे. म्हणजे सिलेंडर बुक झाल्यानंतर तो ऍक्सेप्ट केलाय का, डिलिव्हरी बॉय या ठिकाणी तुमचा गॅस सिलेंडरची टाकी घेऊन कुठपर्यंत पोहोचलाय, त्यानंतर गाडी निघाल्या का, ही गाडी कुठे आल्या, तुमचा सिलेंडर कुठे आहे, हे सर्व लाईव्ह तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा तुम्ही आता बघू शकणार आहात. त्यामुळे तुमचा मानसिक ताण सुद्धा कमी होईल आणि जी काय त्या ठिकाणी गॅसवर चोरी होत होती तर या ठिकाणी आता वाचेल. 7वा महत्त्वाचा नियम आहे आपल्या फायद्याचा आहे. आतापर्यंत एका माणसाला एका महिन्यामध्ये एकच सिलेंडर घेण्याची अट होती, परंतु ही अट आता लवकरच शिथिल करण्याची शक्यता आहे. कारण कुटुंबातील माणसे जास्त असल्यास किंवा गॅसचा वापर जास्त असल्यास एक गॅस सिलेंडर महिनाभर जाणे अवघड होते. त्यामुळे आता यापुढे आपल्याला एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार आहात. 8वा महत्त्वाचा नियम पाहिल्यानंतर या नियमामुळे नागरिकांना ज्या अडचणी येणार आहेत त्या कशा दूर करायच्या आणि गॅस सिलेंडरचे भाव या ठिकाणी कमी कशा प्रकारे होणार आहेत, कोणत्या तारखेपासून गॅस सिलेंडरचे भाव या ठिकाणी कमी होणार आहेत. पुढचा नियम जो आहे तर तो आपल्या डिजिटल पद्धतीने पावती येणार आहे. सिलेंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे यावर आता तुमची पावती येणार आहे. आतापर्यंत जी कागदी पावती मिळत होती ती आता बंद होणार आहे. सरकारने जे महत्त्वाचे नियम लावलेत त्यामुळे भ्रष्टाचार कमी होणार आहे. ॲपवर बुकिंग आणि ट्रॅकिंग केल्यामुळे तुमचा गॅस सिलेंडर आता लवकरात लवकर मिळणार आहे. योग्य लोकांचा या ठिकाणी आता योग्य लोकांनाच लाभ मिळेल. पुढच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्ही लक्षात घ्यायच्या आहे. जर या ठिकाणी 2 वेगवेगळ्या नावाने गॅस सिलेंडर तुम्ही घेत असाल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे. तुम्ही जर चुकीच्या मार्गाने आतापर्यंत गॅस सिलेंडर विकत घेतला असेल तर यापुढे आता तो तुम्हाला मिळणार नाही, कारण सर्व काय ऑनलाईन झालंय. तुम्ही जर चुकीची माहिती चुकीचे कागदपत्रे दिली असतील तर तुमचा LPG कनेक्शन पडताळणीसाठी डायरेक्ट आता सस्पेंड केलं जाणार आहे. तुमचं रेशन कार्ड किंवा आधार कार्ड मध्ये वेगवेगळी माहिती अडवणार असेल तर तुमची सबसिडी नेहमीच्या ठिकाणी मिळते तर ती अडकून बसणार आहे. सबसिडी मिळण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर तुमचा उत्पन्नाचा दाखला जमा करून LPG कनेक्शन आधार मोबाईलशी लिंक आहे का हे पटकन तुम्ही या ठिकाणी तपासायचं आहे. यापुढे गॅस बुकिंग करण्यासाठी सरकारी ॲप म्हणजेच mylpg.in किंवा भारत गॅस किंवा LPG गॅस आणि इंडियन ॲप वापरा. सबसिडी खातं बँक अकाउंट अपडेट करा. तुम्हाला जर शक्य असेल तर डिजिटल बँकिंगला प्राधान्य द्या. सरकारने आताच गॅसचे जे नवीन 8 दर नियम लागू केलेत याप्रमाणे गॅस सिलेंडर आता या ठिकाणी कमीत कमी 150 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे. हे दर येणाऱ्या 1 मे पासून लागू होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आपण सरकारने लागू केलेले 8 नियम पाहिले. हे नियम तुमच्या सोयीसाठी आणि सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहेत. आता काही वेळेस या नियमामुळे काही अडचण सुद्धा येऊ शकतात. या अडचणीवर मात करण्यासाठी सविस्तरपणे पाहूया. पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सबसिडीचा. तुम्ही पहिला या ठिकाणी केवळ उत्पन्नाच्या मर्यादेच्या आतमध्ये असलेल्या नागरिकांनाच कुटुंबांना सबसिडी मिळेल असं सांगण्यात आलं होतं. अनेक लोकांना ही माहिती सुद्धा नसतं की त्यांची सबसिडी
चालू आहे का बंद आहे, तुमची सबसिडी चालू आहे का बंद आहे, बँक खात्यात पैसे जमा होत आहेत का, हे बघण्यासाठी काय करायचं आहे, तुमची सबसिडी बँक खात्यात जमा होत नसेल तर तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. पण जर तुमचं उत्पन्न कमी असेल तर तुम्ही आता सबसिडी परत एकदा मिळवू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये या ठिकाणी जायचं आहे. त्यांना तुमच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला मागच्या 2025चा सादर करायचा आहे. त्यांच्याकडून तुमचा LPG कनेक्शनला आधार मोबाईल नंबर जोडलेला आहे का तपासायचा आहे. तुमचं बँक खात्याशी या ठिकाणी तुमचा आधार नंबर लिंक केलाय का, या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर सबसिडी पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय करायचा आहे, बायोमेट्रिक डिलिव्हरी सिस्टीमचा आहे का, हे सिस्टीम अजूनही सर्व ठिकाणी सुरू झालेलं नाही. ती लवकरात लवकर देशभर सुरू होईल. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे गॅसमध्ये जी चोरी होत होती ती चोरी थांबेल. कोणी तुमच्या नावावर दुसरा सिलेंडर घेऊ शकणार नाही. पण जर तुम्ही घरी नसाल तर तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य फिंगरप्रिंट किंवा फेस व्हेरिफिकेशन कसं करतील, यासाठी सरकारने एक सोपा उपाय तुम्हाला आता सांगितला आहे. ते म्हणजे तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त आहेत त्यांना तुमच्या LPG कनेक्शन मध्ये जोडून घ्या. यासाठी तुमच्या आता गॅस एजन्सीकडे कुटुंबातील आता सदस्यांचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सादर करावे लागतील. असे केल्याने तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य आता सिलेंडरची डिलिव्हरी घेताना आपले बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन देऊ शकतील. तसंच ऑनलाईन बुकिंग आता अनिवार्य होणार असल्यामुळे ज्यांना स्मार्टफोन इंटरनेट या ठिकाणी खेडेगावामध्ये वापरता येत नाही त्यांना अडचण येऊ शकते. पण आता घाबरून जाण्याची गरज नाही. तुमच्या कुटुंबातील तरुण सदस्यांची मदत घ्या, त्यांना बुकिंग करायला सांगा. सरकारी माय LPG ॲप खूप सोपं आहे, तुम्ही ते शिकून घेऊ शकता. जर तुम्हाला स्मार्टफोन वापरता येत नसेल तर तुम्ही तुमच्या गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन बुकिंग या ठिकाणी करू शकता. पुढचा मुद्दा म्हणजे एकाच पत्त्यावर 2 सिलेंडर घेण्याचा. या नियमामुळे अनेक लोकांना वाटेल की सरकार अनावश्यक त्रास देतंय, पण याच मुख्य उद्देश असा आहे आता गरीब आणि गरजू लोकांना सहजपणे सिलेंडर उपलब्ध व्हावा. अनेक वेळेस लोक एकाच पत्त्यावर 2 कनेक्शन घेऊन नंतर तो सिलेंडर दुसऱ्यांना जास्त किमतीत विकतात. यामुळे खऱ्या गरजू लोकांना लवकर गॅस सिलेंडर मिळत नाही. पण जर तुम्ही एकत्र कुटुंबात राहत असाल आणि तुमच्याकडे 2 वेगवेगळे स्वयंपाकघर असतील तर तुम्ही काय कराल, यासाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीच्या तुमच्या घराच्या आणि कुटुंबाची सविस्तर माहिती द्यावी लागेल. तुम्ही तुमच्या रेशन कार्ड आणि आधार कार्डच्या आधारे या ठिकाणी सिद्ध करू शकता की तुम्ही दोन्ही वेगवेगळे कुटुंबामध्ये राहत आहात. सरकार अशा प्रकरणांची सखोल तपासणी करून योग्य निर्णय घेणार आहे. जर तुम्ही चुकून चुकीची माहिती दिली तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, लगेच तुमच्या गॅस एजन्सीची संपर्क साधा. तुमच्याकडून झालेली चूक या ठिकाणी कबूल करा, त्यांना योग्य माहिती द्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरवरचे हे काय